आज आपण सर्वांना नमस्कार. आज आपण थोडंसं भागवताविषयी बोलणार आहोत. तर भागवतामध्ये एक कथा येते. दिलीप राजाला 50 वर्ष ओलांडली तरी मूलबाळ होत नाही. ते गुरु वसिष्ठांना विचारतात की असं काय होत आहे, आणि धर्म हा आपल्या याच्यामध्ये शेवटचा उपाय असतो. अगोदर वैद्य वगैरेही केले होते त्यांनी, परंतु काही मूल झाले नव्हते. वसिष्ठाने अंतर्ज्ञानाने पाहिले. त्यावेळेस त्यांना असं आढळून आलं की यांची चूक झालेली आहे. हे रथासह 3ऱ्या लोकात देवांना सहाय्य करण्यासाठी युद्धामध्ये गेले होते. कामधेनू यांच्या समोर आडवी आली तरी तिच्याकडे बघून न बघितल्यासारखे केलेस. त्यामुळे असं त्यांच्यासाठी हा लॉक बसलेला आहे. माझ्या आश्रमामधील नंदिनी गाय जी तिची मुलगी आहे, तिची सेवा कर, असे वसिष्ठांनी त्यांना सांगितले. 21 दिवस पती पत्नी सुलक्षणा राणीने आणि दिलीप राजांनी त्या गायीची सेवा केली. यथावत कालानुरूपी त्यांना पुढं मूलबाळ झाले. आपण आनंदी होतो. सचिदानंद तो परमात्मा. आतला आत्म्यामुळे आपण आनंदी होतो. संतांना आपण त्यांना उदंड हुडकायला पाहिजे. आपण संत लोक, त्यांच्या सूक्ष्म देहाचा परिणाम आपल्यावर पावन होतो. त्यांचा सहवास आपणाला लाभला पाहिजे. कर्मकांड भागवत कथा ने एक तर ते संस्कृतमध्ये भागवत चालू असताना संस्कृतमध्ये जे काही श्लोक आहेत ते एकही श्लोक न सोडता वाचले पाहिजे. साधू संत नैमिषारण्यात ही कथा आहे. आपलं दुःखी असायचं कारण आनंदाकडे आपण पाठ करतो. मोठा आवाज असतो जगनिर्मितीसाठी झाला. विश्व चालितो, परंतु देवाला अहंकार नाही. तो ईश्वर निर्माता. स्तुतिप्रिय तो आहे, परंतु आमची स्तुती दुसऱ्याच्या निंदेने संपते. आम्ही सारखं सतत दुसऱ्यांची निंदा करत असतो. विश्वाचा विनाश सहजपणे त्याला करता येतो. त्याला शोकही नाही. कर्म हा परमार्थ नाही. भावयुक्त बुद्धीने केल्यास चुकीला देव क्षमा करतो. परमेश्वर सगळ्यांना समान बुद्धी दिली आहे. तिला आपण सगळ्यांनी उजाळा द्यायला पाहिजे. लहान मुलं भगवंताची रूप असतात. आजकाल नको तिथे पाऊस पडतो. आपण निसर्गाच्या उलटे चाललो म्हणून हे असं होत आहे. तर भागवत हा सर्वात महान ग्रंथ आहे. त्यातील सिद्धांताचा अभ्यास केला पाहिजे. मृत्यूदुःखात सगळी दुःखे मोठी आहेत आणि ती दुःखे कमी करण्यासाठी आपण भागवत ऐकले पाहिजे. त्या दुःखामध्ये आपणाला हे भागवत ऐकण्याने विजय मिळतो. मोठ्यात मोठे दुःख सहन करण्याची ताकद हा भागवत देतो. सहनशक्ती वाढवा आपली.
शुकदेवानी फक्त एकदाच भागवत वडिलांकडून म्हणजे व्यासाकडून ऐकले. कर्मकांड, यज्ञ व ज्ञानकांड करा. वेद, ब्राह्मण आणि अग्नी यांचे आशीर्वाद घ्यावे. सूत महामुनी भागवत सांगतात, सर्व ब्राह्मण ऐकतात. चार्ज होण्यासाठी, शाश्वत गोष्टी कळण्यासाठी भागवत ऐका. अनंत जन्माच्या पुण्यामुळे भागवत ऐकायला मिळते. अमृताने मुक्त होत नाहीत, कथामृताने मुक्त होतो. पापाचे निराकरण कथेत होते. शुद्धता देणारी कथा भागवत आहे. 62 वर्षाच्या काळात समर्थांनी जीवनात एकही चूक केली नाही. चेहरा कधी टाकू नका, चेहरा पडू देऊ नका चेहऱ्याला, कारण सर्व दुःख भगवंताला तुम्ही देता. जेवढं जास्त दुःख तेवढे मोठ्याने हसा. स्वर्गात तप कोणी करत नाहीत. लोकोत्तर काम, सर्वात चांगले काम करा. ज्याचे चरित्र पुढच्या 4 पिढ्यांनी गावे असे तुम्ही वागा. खोटे बोलणे आता स्टाईल झालेली आहे. पूर्वी सगळा समाज भगवंतासाठी जप तप करीत होते. शुद्धता संपलेली आहे. धनशुद्धता नाही. धनशुद्धतेसाठी मी मागं सांगितल्याप्रमाणे 1/10 उत्पन्नाचा भाग हा दान केला पाहिजे. समाजात श्रीमंताचे कौतुक वाढले आहे. माणसं काही करून श्रीमंत होण्यासाठी झटपटत आहेत. चांगुलपणावरचा विश्वास लोकांचा उडालेला आहे. उर्मटपणा लोकांचा वाढलेला आहे. मोठ्या लोकांचा सन्मान न ठेवणे ही स्टाईल झाली आहे. मोठे म्हणजे वयाने मोठे वगैरे. बाहेरून अप टू डेट यांचा सन्मान करतात. अपयशाचं कारण आपला देवधर्म नीट करीत नाही. पितरांचे श्राद्ध नीट करीत नाहीत. वित्ताला राजाची भीती असते. कलियुगातील दोष ध्येयविक्रय, अन्नविक्रय आणि ज्ञानाचा विक्रय वाढला आहे. कलियुगात ज्ञान आणि वैराग कमी झाले आहे. हे पाहिजे ते पाहिजे हे वाढले आहे. ज्ञान व वैराग्याची आई भक्ती आहे. दह्याने हाडे मजबूत होतात म्हणून दही सेवन केले पाहिजे. म्हातारपणी अत्यंत संन्यासी जीवन जगा. आकस्तेपणा म्हातारपणात करू नका. मिळेल ते आनंदाने खावा. कलियुगात फक्त सत्कर्म करा. भागवत कथा म्हणजे सत्कर्म आहे. ज्ञानयज्ञ करा. धन्यवाद. थँक्यू.